नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण सकाळच्या घाईगडबडीत अगदी 10 मिनिटात तयार होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे तिखट मिठाचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। इथे मी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हासोबत शेअर केली आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम मी एका गॅसवर 2.5 वाट्या पाणी गरम करत ठेवले आहे आणि दुसऱ्या गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे। त्यामध्ये 1 वाटी जाड रवा, तूप व तेल न वापरता अगदी बदामीसर रंग येईस्तोवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पाहू शकता रवा बदामीसर झाला आहे। आता आपण गॅस बंद करून हा रवा एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे। तेल थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा राई व 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायची आहे। जिरे आणि मोहरी पूर्णपणे तडतडले पाहिजे। जिरे व मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये पाव चमचा हिंगही घालायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपण एक बारीक चिरलेला जो कांदा घेतला होता तोही आपण ह्या फोडणीत घालणार आहोत आणि त्याबरोबरच 4-5 कढीपत्त्याची पानेही आपण ह्या फोडणीत घालणार आहोत आणि अगदी कांदा बदामीसर होईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी आणि कांदा अगदी बदामीसर परतून घ्यावा। साधारणतः 1 मिनिटानंतर कांदा व्यवस्थित बदामीसर झाल्यानंतर त्यामध्ये मिरचीचे तुकडे घालायचे आहेत। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। इथे मी 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। आता मिरच्या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा होता तो आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि साधारणतः अर्धा मिनिटभर या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। त्यामुळे सर्व जिन्नस अगदी रव्यामध्ये एकजीव होतील। रवा आपण आधी भाजून घेतल्यामुळे जास्त भाजायची गरज नसते। आता आपण ह्या स्टेजमध्ये 1 चमचा मीठ घालायचे आहे। त्यानंतर लगेचच 1 चमचा साखरही आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। आपण पाहू शकता रवा पूर्णपणे फोडणीमध्ये एकजीव झाला आहे। आता ह्या स्टेजमध्ये जे आपण दुसऱ्या गॅसवर 2.5 वाटी पाणी गरम करत ठेवले होते ते पाणी आपण आता ह्या रव्यात घालून व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। अशा प्रकारे रव्यात उकळलेले पाणी घातल्यामुळे रवा अगदी व्यवस्थित फुलतो। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आता मंद करायची आहे। आता पूर्णपणे रवा एकजीव झाल्यावर पॅनवर झाकण ठेवून साधारणतः 1 मिनिटभर एक वाफ येऊ द्यायची आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि पुन्हा रवा पूर्णपणे व्यवस्थित एकजीव करायचा आहे। अशा प्रकारे लिंबाचा रस रव्यामध्ये घातल्यामुळे रव्याचा एक दाणा मोकळा व सुटसुटीत होतो। आता व्यवस्थित रवा एकजीव केल्यानंतर पुन्हा आपल्याला रव्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मंद करून एक वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे आपला तिखट मिठाचा शिरा तयार होईल। आपण पाहू शकता आपला तिखट मिठाचा शिरा पूर्णपणे खाण्यास तयार झाला आहे। आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरून पेरायची आहे आणि पुन्हा चमच्याने एकजीव करून घ्यायचे आहे। आता हा तिखट मिठाचा शिरा पूर्णपणे खाण्यास तयार झाला आहे। आपण तो आता सर्व करूया। अशा प्रकारे तयार झाला अप्रतिम चवीचा तिखट मिठाचा शिरा। तुम्ही अशा प्रकारे तिखट मिठाचा शिरा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। फारच झटपट तयार होतो आणि खायलाही फारच रुचकर असा लागतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे। लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसह।
धन्यवाद.